गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एलिमेंटरी ऑफ अन इन्व्हर्स एलिमेंटरी ऑपरेशनवर डेफिनेशन घेतली आणि ऑपरेशन केल्यानंतर R1,2 इन ब्रॅकेट 3 जर एखाद्या ए मॅट्रिक्सवर ऑपरेशन केलं आणि मिळवलेली मॅट्रिक्सला बी म्हणालो तर नेक्स्ट ऑपरेशन R1,2 इन ब्रॅकेट -3 तर आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स ए मिळते आणि म्हणून आपण ते इन्व्हर्स आहे, जसं की Ri, J चा इन्व्हर्स विच इज इक्वल टू Ri, J. हे सगळं बघितलं होतं. आता आपण त्यावरील एक्झाम्पल बघू आणि रो ऑपरेशन, वेगवेगळे रो ऑपरेशन, मग ते पहिल्या रो मध्ये असेल, दुसऱ्या रो मध्ये असेल, तिसऱ्या रो मध्ये असेल, ते कसे ऑपरेट करायचं आणि कसं लिहायचं हे बघणार आहोत. तर अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या आता आपण लेक्चर नंबर 32 वर आहोत आणि एक्झाम्पल काय आहे. जर लेट ए इज इक्वल टू 3/4 ऑर्डरचं मॅट्रिक्स आहे. पहिल्या रो मध्ये 1 2 -1 4 2 4 3 5 -1 -2 6 -7 हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपण वेगवेगळे ऑपरेशन याच्यावर ऑपरेट करून बघू आणि रिझल्ट कसा येते ते बघणार आहोत आणि सोबतच त्यांची रँक सुद्धा आपल्याला काढायची आहे की नेमकं रँक काढण्यासाठी आपण एखादा जो रो आहे तो जर सगळे एलिमेंट 0 आणले तर मग नॉन झिरोचे जेवढे रो असतील तेवढे त्याची रँक असते. गिवन मॅट्रिक्स इज A इज इक्वल टू 1 2 -1 4 2 4 3 5 -1 -2 6 -7. Applying successively the elementary row operations. मग पहिला रो ऑपरेशन आपण ऑपरेट करणार आहोत R2,1 इन ब्रॅकेट -2. दुसरा ऑपरेशन आपण R3,1 इन ब्रॅकेट 1 आणि तिसरा ऑपरेशन R3,2 इन ब्रॅकेट -1. अशा पद्धतीचे आपण 3 ऑपरेशन अडॉप्ट करणार आहे. पहिलं ऑपरेशन R2,1 इन ब्रॅकेट -2, दुसरा ऑपरेशन R3,1 इन ब्रॅकेट 1 आणि पुन्हा तिसरा ऑपरेशन R3,2 इन ब्रॅकेट -1 अँड सो ऑन. तर मग दिलेली मॅट्रिक्स ए वर आपण पहिला ऑपरेशन ऑपरेट करणार आहोत R2,1 इन ब्रॅकेट -2. याला तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये R2 -2 टाइम्स R1 असं सुद्धा लिहित होते. काय लिहित होते याला लिहित होते R2 -2 टाइम्स R1, परंतु आपला इथे मात्र तुम्हाला या टाईपचं नोटेशनची सराव करावा लागणार आहे. तर मग दिलेली मॅट्रिक्स तर हे आहे. R1 मध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे, R3 मध्ये काहीच करायचं नाही आहे, म्हणून ते जैसे ते लिहून टाका. उदाहरणार्थ 1 2 -1 4 हा झाला रो नंबर 1 आणि तिसरा रो -1 -2 6 -7. आता आपल्याला ऑपरेशन करायचं आहे R2 मध्ये. काय करायचं आहे R2,1 -2 म्हणजे R1 ला -2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि दोघांची ऍडिशन करायचं आहे. मग R1 ला जर -2 न मल्टिप्लाय केलं तर मी इथेच तुम्हाला समजून सांगतो. R1 ला -2 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे -2 + 2 0. R1 ला -2 न मल्टिप्लाय करायचं -4 + 4 0. R1 ला -2 न मल्टिप्लाय करायचं -2 + 3 5. इथे -8 + 5 -3. बघा मग 0 0 5 -3 आलं असेल लक्षात. ज्यांचं लक्षात येत नाही
त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, सरळ सरळ R2 लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं? R2 2 4 3 आणि 5 आणि R1 ला मल्टिप्लाय करून टाकायचं. -2 -4 +2 आणि -8 आणि या दोघांची ऍडिशन करायची. तेच नंबर आपल्याला मिळेल. उदाहरणार्थ 2 - 2 0, 4 - 4 0, 3 + 2 5 आणि 5 - 8 -3. तर असं सुद्धा तुम्ही लिहून ते केअरफुली करू शकता, जेणेकरून तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये चुका होता कामा नये. हे झालं एक ऑपरेशन. आता दुसरा ऑपरेशन काय आहे हो? दुसरा ऑपरेशन आहे R3, 1 इन ब्रॅकेट 1. म्हणजे आपल्याला R3 मध्ये ऑपरेशन करायचं आहे. त्यामुळे R1 आणि R2 आपण आधीच लिहून घेऊ. 1 2 -1 4 0 0 5 -3 आणि R3 मध्ये काय ऑपरेशन करायचं आहे आपल्याला? R3 मध्ये करायचं आहे R3 - R1. हे ऑपरेशन करायचं आहे. इथं जर आपल्याला हा ऑपरेशन करायचा असेल R3 - R1 तर काय येईल हो? बघा बरं. 1 - 1 0, 2 - 2 0, -1 6 5, 4 - 7 -3. आला असेल लक्षात. पण ज्याचं लक्षात नाही आलं ते नंबर लिहून सुद्धा करू शकतात. आता आपण शेवटचा ऑपरेशन करणार आहोत पुन्हा R3, 2 इन ब्रॅकेट -1. R3, 2 इन ब्रॅकेट -1 जे आधी लिहिलेलं आहे त्याच रो मध्ये ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे दोन रो आपण जैसे थे लिहून टाकू. 1 2 -1 4 0 0 5 -3. आता आपल्याला काय करायचं आहे? R3 आणि R2 मध्ये -R2 करायचं आहे. 0 - 0 0, 0 - 0 0, 5 - 5 0, -3 +3 0. त्यामुळे शेवटचा जो रो आहे हा आपल्याला पूर्ण 0 एलिमेंट आलेला आहे आणि याला एचेलॉन फॉर्म सुद्धा म्हणतात, जे की आपल्याला माहित आहे. मग याला जर आपल्याला रँक काढायची असेल तर कोणतेही 3/3 चे जर मॅट्रिक्स घेतले तर त्याचं जे डिटर्मिनंट आहे ते 0च येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल आता? द मॅट्रिक्स ए वर फायनाईट नंबर ऑफ ऑपरेशन अर्थात रो ऑपरेशन केल्यानंतर जे मिळालेली मॅट्रिक्स आहे त्याला आपण बी म्हणालो. उदाहरणार्थ हा ए मॅट्रिक्स वर हा पहिला ऑपरेशन केलं, दुसरा ऑपरेशन केलं, तिसरा रो ऑपरेशन केलं आणि मिळालेल्या मॅट्रिक्सला आपण बी म्हणालो. सिन्स ऑल द मायनॉर्स ऑफ बी ऑफ ऑर्डर 3 आर 0. आता 3/3 च कोणतीही मॅट्रिक्स जर घेतली आपण याच्यातली, समजा चौथा कॉलम आपण डिलीट केला आणि 1 2 3 हे 3/3 ची मॅट्रिक्स घेतली. दुसरा कॉलम डिलीट केला, पहिला तिसरा आणि चौथा कॉलम 3/3 ची मॅट्रिक्स घेतली. चौथा कॉलम डिलीट केला, पहिले 3 घेतली. तिसरा कॉलम डिलीट केला, पहिला दुसरा आणि चौथा घेतला. दुसरा कॉलम डिलीट केला, पहिला तिसरा आणि चौथा घेतला. पहिला कॉलम डिलीट केला, दुसरा तिसरा आणि चौथा घेतला. अशा पद्धतीनं जर 3/3 चे कोणतेही आपण डिटर्मिनंट काढले 3/3 मॅट्रिक्स तर येणारा डिटर्मिनंट हे 0च येणार. त्यामुळे याची 3 रँक राहू शकत नाही. म्हणून कोणते तरी 2/2 आपल्याला याच्यातून सब मॅट्रिक्स घ्यावं लागेल. मग हे घेतलं तर 0 येते, हे घेतलं तर नाही येत 0, हे घेतलं तर येत नाही 0. अशा पद्धतीनं जर आपण पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम आणि तिसरा रो जर डिलीट केला तर -1 4 5 -3 चं डिटर्मिनंट जर घेतलं 2/2 चं तर हे येते 3 - 20 which is equal to -17 which is not equal to 0. आणि आपल्याला आता म्हणता येईल की 2/2 चं सब मॅट्रिक्स जर पिकअप केलं याच्यातून
तर ते त्याचं डिटर्मिनंट 0 येत नाही आणि म्हणून याची रँक असली पाहिजे रँक ऑफ ए विच इज इक्वल टू 2. कॉलम इक्वावलंट. आता आपण कॉलम ऑपरेशन कसं यूज करतात आणि कसं वापरतात ते बघणार आहोत. तर पहिले कॉलम इक्वावलंटची डेफिनेशन बघू. ए मॅट्रिक्स A is said to be column equivalent to a matrix B if B can be obtained from A by applying in succession a finite number of elementary column operations on A, and we write A gives some column operation after whatever the matrix obtained, that matrix is suppose B matrix. म्हणजे आता आपल्याला एखादा एक्झाम्पल दिलेला असेल A इज इक्वल टू 0 1 -1 3 2 4 0 1 1 3 1 -5. तर यावर काही कॉलम ऑपरेशन वापरल्यानंतर येणारी जी मॅट्रिक्स आहे त्याला आपण मॅट्रिक्स बी म्हणणार आहोत. Column equivalent matrices have the same order and the same rank. For example, let A is equal to matrix form मध्ये पहिल्या रो मध्ये 0 1 -1 3 2 4 0 1 1 3 1 -5 ही आपल्याला दिलेली मॅट्रिक्स आहे. याच्यावर आपण आता कॉलम ऑपरेशन करू आणि मॅट्रिक्स बी सम फायनाईट कॉलम ऑपरेशन वापरल्यानंतर केल्यानंतर अप्लाय केल्यानंतर येणाऱ्या जी मॅट्रिक्स आहे त्याला आपण बी मॅट्रिक्स म्हणणार आहोत. सोल्युशन. गिवन मॅट्रिक्स इज ए विच इज इक्वल टू पहिला रो 0 1 -1 3 दूसरा रो 2 4 0 1 तीसरा रो 1 3 1 -5. हे आपल्याला दिलेला एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये अप्लाइंग सक्सेसिव्हली द एलिमेंटरी कॉलम ऑपरेशन्स. पहिला ऑपरेशन C1, 2 याचा अर्थ असा आहे की इंटरचेंज कॉलम नंबर 1 and 2. त्याच्यानंतर C3, 1 इन ब्रॅकेट 1 याचं मिनिंग आहे की तिसऱ्या कॉलम मध्ये पहिला जो कॉलम आहे त्याची ऍडिशन करायची आहे 1 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. C4, 1 -3 याचा अर्थ असा आहे की पहिल्या कॉलमला -3 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि चौथ्या कॉलम सोबत त्याची ऍडिशन करून येणारा जो रिझल्ट आहे तो चौथा कॉलम आपल्याला लिहायचा आहे. कॉमा वी हॅव. तर दिलेली मॅट्रिक्स ए त्याच्यावर आपण ऑपरेशन करणार आहोत C1, 2 म्हणजे पहिला आणि दुसऱ्या कॉलमला इंटरचेंज करणार. काय आहे पहिला कॉलम 0 2 1 दुसरा कॉलम 1 4 3 हा जाईल पहिल्या कॉलमला हा जाईल दुसऱ्या कॉलमला आणि आपल्याला मिळेल 1 4 3 0 2 1 तिसऱ्या आणि चौथ्या कॉलमला जैसे थे -1 0 1 3 1 -1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑपरेशन C3, 1 1 याचा अर्थ आहे C3 प्लस C1. आता C3 प्लस C1 म्हणजे C2 पासून तर C3 पर्यंत नाही C1 C2 आणि C4 जैसे थे. C1 बघा 1 4 3 C2 बघा 0 2 1 आणि C4 बघा 3 1 -5. आता आपल्याला ऑपरेशन करायचं आहे C3 मध्ये C3 प्लस C1 1 C1 म्हणजेच C1. तर आता C1 आणि C3 म्हणजे C3 मध्ये येईल 0 1 -1 0 4 प्लस 0 4 3 प्लस 1 4. राईट.
त्याच्यानंतर शेवटचं ऑपरेशन आपण आता ऑपरेशन करणार आहे C4, 1 - 3 म्हणजे C4 - C1 म्हणजे 3 टाइम्स C1. C4, 1 इन ब्रॅकेट -3. तर आता C1 पासून तर C3 पर्यंत जायचे थे 1 0 0 4 2 4 3 1 4. आता आपल्याला C4 मध्ये ऑपरेशन करायचं आहे. C4 मध्ये C4 आहे 3 -3 टाइम्स C1 म्हणजे 3 - 3 0. त्याच्यानंतर 1 - 12 which is equal to -11. त्याच्यानंतर -5 -9 -14. अशा तऱ्हेनं आपल्याला बारकाईनं कॅल्क्युलेशन करून व्यवस्थितरित्या सगळे कॉलम ऑपरेशन असेल, रो ऑपरेशन असेल ते लिहायचे आहे. यासाठी आपल्याला टेबलची गरज आहे. 2 1 जा 2 पासून तर 31 जा 30 पर्यंत आपल्याला सगळं टिप ऑफ द टंग यायला हवं. आणि लास्टली जर ए मॅट्रिक्सवर आपण काही कॉलम ऑपरेशन केले आणि जी मिळालेली मॅट्रिक्स आहे त्याला बी से आपण म्हणू शकतो. सो does A gives some column operation which is equal to B. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.